एकता महिला मंचच्या वतीने गौडगाव येथे नवदुर्गा शक्तीचा सन्मान सोहळा संपन्न. एकता महिला मंच आयोजित नवरात्र महोत्सवात कर्तृत्ववान महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. गौडगाव तालुका बार्शी एकता महिला मंचच्या वतीने आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी गौडगाव तालुका बार्शी येथे नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजातील कर्तबगार महिलांचा नवदुर्गांचा साडीचोळी देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा थिटे यांनी महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आहार, नियमित तपासण्या आणि तणावाचे व्यवस्थापन यावर त्यांनी भर देत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच राहुल भड यांनी महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ पुरुषांच्या बरोबरीने काम करणे नव्हे, तर स्वतःच्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने निर्णय घेणे हेच खरे सक्षमीकरण असल्याचे मत मांडले. तसेच देवेंद्र घोडके यांनी महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची आणि उपलब्ध कायद्यांची माहिती दिली. महिलांनी केवळ जबाबदाऱ्यांचीच नव्हे, तर आपल्या हक्कांची जाणीव ठेवून आत्मनिर्भर व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संतोष पालखे यांनी महिलांना सामाजिक नेतृत्व आणि सकारात्मक बदलाचे केंद्र म्हणून त्यांची भूमिका समजावली. स्त्री ही केवळ कुटुंबाची धुरीण नसते, तर ती सामाजिक बदलाची मुख्य प्रेरणास्त्रोत आहे, असे प्रेरणादायी मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सीना भोसले यांनी एकता महिला मंचाची भूमिका समजावून सांगितली. हे व्यासपीठ महिलांना केवळ एकत्र आणण्यासाठी नसून ते त्यांच्या समस्या सोडवण्याचे आणि त्यांना बळ देण्याचे केंद्र कसे आहे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या नवदुर्गांचा झाला सन्मान शालन दसवंत, सीना भोसले, प्रभावती साबळे, भाग्यश्री पावले, वंदना घोडके, स्वाती शिंदे, राजनंदनी हाके, रंजना गवळी, मैना सोनवणे, स्वाती भोसले इत्यादी कर्तृत्ववान महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार व सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा थिटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, मुख्याध्यापक देवेंद्र घोडके, उमेद अभियानाचे संतोष पालखे, तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित वसुधा कुंभार, महादेवी माने, भाग्यश्री लाटे, सविता काजळे, सविता दसवंत, जयश्री दसवंत, स्वाती चौधरी, सत्यभामा माळी, नलिनी धेंडे, योगिता संकपाळ इत्यादी सदस्य व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सीना भोसले यांनी केले होते, तर आभार भाग्यश्री पावले यांनी मानले.